नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत 36 छाती साईजचा ब्लाऊज. त्याची आपण आज डायरेक्ट कपड्यावरतीच कटिंग करणार आहोत. प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे हा. तर त्याच्यासाठी हे बघा, मी ब्लाऊज पीस घेतला आहे आणि हे ब्लाऊज 80 सेंटीमीटरच आहे. तर हे बघा, याच्यामध्ये मी अगोदर अशी सरळ लाईन आखून घेतली आहे, म्हणजे कपडा आपला खालीवर असतो त्याच्यामुळं. आता ब्लाऊजची उंची टाकते मी. तर ब्लाऊजची उंची तयार 14 आहे. तर आपण 15 इंच टाकायची. 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. आपल्या शिलाईमध्ये याच्यामध्ये 1 इंच जातं. तर त्याच्यामुळं आपल्याला शोल्डरमध्ये दाबलं जातं, खालच्या पट्टीमध्ये पण दाबलं जातं. त्याच्यामुळे 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे कपडा आणि उंचीमध्ये 1 इंच जास्त घ्यायचं आहे. हे बघा, मी शोल्डर टाकून घेते. तर डिपनेक आहे हा. डिपनेक असल्यामुळं आपल्याला शोल्डर जे आहे ना, तर शोल्डर मी 5.5 घेते आहे. 5.5 ते पावणे 6 घेते आहे. आणि आता आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे. तर मुंड्याचं माप मी 6 घेते आहे, कारण थोडंसं मुंड्यामध्ये थोडी लुजिंग द्यायची, त्याच्यामुळं 6 घेतलं आहे मी मुंडा. आणि आपला 36 साईजचा ब्लाऊज असल्यामुळं छातीचा चौथा आपला 9 येतो आहे. तर मग मी अशी 9 इंचावरती एक खूण करते आणि आपल्याला एक्स्ट्रा 2 इंच मार्जिनसाठी 2 इंच घेते मी. तर अशी 11 इंचावरती मी हे करून घेते, मार्क करून घेऊन अशी सरळ एक रेष मारून घेते. आणि आता आपलं खालच्या साईडनं आता आपल्याला याच्यावरती कमरेचं माप टाकायचं आहे. तर कमरेचं माप 32 आहे. खालची कमर 32 आहे, 32 साईज. तर त्याच्यामुळं आपण 8 घ्यायचं आहे. आणि मार्जिनसाठी 2 इंच आणि 1 इंच आपण पाठीची टक्स जे मारणार आहोत, तर त्या टक्ससाठी 1 इंच घ्यायचं आहे. तर आपलं हे माप पण म्हणजे बरोबर 11च झालं आहे. तर मग ही सरळ रेष आखून घ्यायची. हे बघा, अशी सरळ रेष आखून घ्यायची. आता आपल्याला आपण मुंड्याचा आकार देणार आहोत. तर मुंड्याचा आकार देताना 1.5 इंचावरती आकार द्यायचा आहे बॅक साईडचा. आणि आपण मुंड्याचा आकार द्यायला जे घेतलं आहे आपलं 6 घेतलेला आहे आपण, तर त्याचा अर्धा करायचा. 3 इंचावरती अशी खूण करायची आणि असा मुंड्याचा आकार असा देऊन घ्यायचा. हे बघा, हा जर आकार जर आपण व्यवस्थित जर दिला ना, तर व्यवस्थित दिल्यामुळं काय होतं, मागून बऱ्याच जणाला मुंड्यामध्ये तिथं प्रॉब्लेम येतो, म्हणजे चुन्या पडतात. त्या चुन्या पडत नाही. असं थोडंसं असं पाव इंच असं खाली घ्यायचा आहे हा आकार, म्हणजे असं उतारता आकार द्यायचा आहे त्याला. मुंड्याचा असा उतरता आकार घ्यायचा. आणि डीप गळा असल्यामुळं गळा रुंदी मी इथं 2च इंच घेते आहे, कारण आपला डीप नेक आहे त्याच्यामुळं. आणि गळ्याची आपली उंची जी आहे, तर ती उंची 10 आहे. तर मी 10.5 घेते आहे, कारण अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं. आणि खालच्या साईडनं मी गळा रुंद जास्त घेते आहे, म्हणजे आपल्याला असा डीप मोठा गळा घ्यायचा आहे. त्याच्यामुळं मी 3 इंच घेते आहे. आणि 3 इंच घेऊन अशी सरळ रेष मारून घ्यायची आणि मग याचा असा चौकोन बनवून घ्यायचा. हे बघा, आणि याला असा गोल आकार देऊन घ्यायचा. म्हणजे असं जर तुम्ही अशा प्रकारे जर गळा कट केला ना, तर शोल्डर पण आपली उतरत नाही आहे. आणि आता आपण याला काय करायचं आहे, आता हे आपलं बॅक साईड झालेली आहे. बॅक साईड आता आपण याला आता कट करून घ्यायचं. आणि खालचा जे एक्स्ट्रा जो कपडा आहे ना, तो पण कट करून घ्यायचा. आता मी गळा नाही कट केला आहे. आता हे जे आहे ना, हे माप, हेच आपलं बॅक साईड जी आहे ना, ती आता हे उरलेल्या कपड्यावरती ठेवायची. व्यवस्थित अशीच ठेवून घ्यायचा हा कपडा त्याच्यावरती, कारण मी थोडंसं इकडच्या साईडनं ओपन साईड येते. हे बघा, असं जसं आहे ना, तसं पूर्ण आखून घ्यायचं आहे आपल्याला ते.
जी बॅक साईड आहे ना तर तीच ठेवून आपल्याला पूर्ण असं आखून घ्यायचं आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, समोर आपले बॅक साईडचे जो आपण 1 इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलं होतं त्याच्यापेक्षा अजून आपल्याला 1 इंच समोरच्या उंचीमध्ये आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. याला पण असं सरळ असं जॉईंट करून घ्यायचं. एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आपल्याला. समोरची आपल्याला गळारुंदी टाकायची. समोरची गळारुंदी मी 2.5 घेतली आहे आणि मुंड्याचं माप आपलं जे आहे तो 6. पण परत आखून घ्यायचं कारण आपल्याला आकार द्यायचा आहे, त्याच्यामुळं समोरचा आकार द्यायचा आहे मुंड्याचा. आणि हा आकार आपल्याला 1 इंचावरती द्यायचा आहे, समोरचा आकार. असा आकार देऊन घ्यायचा. म्हणजे काय होतं की आपल्याला याच्यामध्ये मुंड्यामध्ये जो प्रॉब्लेम येतो ना, म्हणजे चुन्या पडताना त्या चुन्या पण पडत नाही. फक्त आकार देताना आपल्या व्यवस्थित आकार वगैरे देता आला पाहिजे. आता आपण प्रिन्सेस कटचं माप टाकणार आहोत. हे बघा, मी आपली बटनपट्टी ते पलीकडच्या साईडनं ओपन साईडनं येणार आहे, त्याच्यामुळं मी 4 इंच घेतलं आहे. आणि गळ्याचं आपण गळारुंदी टाकली आणि इथालचं माप टाकायचं राहिलं होतं, तर मग लगेच आपण समोरच्या गळ्याचं माप टाकून घेऊया. 5.5चा गळा होता, आता तयार 5.5 आहे, तर मी 6 इंच घेतला आहे. 6 इंच घेऊन असं चौकोनी आखून घ्यायचा आणि गळ्याचा असा आकार देऊन घ्यायचा. हे बघा, असा आकार दिला. आता वरतून असं शोल्डरपासून घ्यायचं आहे. खाली आपल्याला 11 इंचावर टक्स द्यायचा आहे. 11 इंचावरती इकडून पण बघायचं आहे बरोबर आपलं 4च इंच येतं आहे का. आणि याची अशी सरळ रेषा आखून घ्यायची. सरळ रेषा आखल्यानंतर हे बघा, आता याला असं प्रिन्सेस कटचा असा आकार देऊन घ्यायचा. असा हलक्या हाताने असा आकार द्यायचा. असा आकार देऊन घ्यायचा. इथून आपल्याला काय करायचं आहे, 2 इंच आपल्याला 2 इंचाचा टक्स घ्यायचा आहे, म्हणजे ते मध्ये 2 इंच घ्यायचं आहे. आणि असं थोडंसं सरळ एक रेष 2 इंचावरती अशी एक मार्क करायचं आणि ही रेषा अशी आखून घ्यायची सरळच. आणि इथं आता याला असा आकार देऊन घ्यायचा. याला असा आकार देऊन घ्यायचा. हे असा प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आणि ते खाली 1 इंचचं आपण जे 1 इंच एक्स्ट्रा घेतलं ना, त्याला हे जॉईंट करून घ्यायचं खाली. किंवा तुम्ही टक्सचा पॉईंट देताना आहे ना, खालून जरी दिला तरी पण चालतो. आता इथे ना थोडंसं असं पाव इंचच घ्यायचं. हे बघा, असं पाव इंचावरती असा आकार देऊन घ्यायचा. आता आपलं तिथं पाव इंच गेलं, त्याच्यामुळं आपण इकडं म्हणजे अर्धा इंच जवळपास जाणार ते, तर आपण 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं मुंड्याच्या भागामध्ये इकडं वाढवून. आता हा व्हिडिओमध्ये दिसत नाही, पण मी सांगते ना, त्याच्यानुसार तुम्ही कळवून घ्या, समजून घ्या की इकडं मी वरती मुंड्याच्या आकाराच्या इथं 1 इंच वाढवलं आणि आपलं खालच्या साईडनं मी 2 इंच वाढवलं, कारण आपला इथालचा मध्ये जे आपण 2 इंच वाढवून घेतलं टक्ससाठी ते. आणि हे बघा, आता त्याची अशी क्रॉसमध्ये अशी लाईन आखून घ्यायची, कारण की ते शिवल्यानंतर बरोबर येतं आहे. हे बघा, असं आखून घ्यायचं आहे.
ते आखून झाल्यानंतर हे बघा आपण इथं आपला तिथं 2 इंच गेलं. इथालचा तो मधला कपडा आपण काढून टाकणार आहोत तिथं टक्स घेण्यासाठी. तर मग ते 2 इंच गेल्यामुळं आपण इकडं खाली 2 इंच आपण इकडं वाढवून घेतला आहे. आता तो व्हिडिओमध्ये नाही दिसू लागला, शूट करताना माझ्याकडनं नाही आला तो व्हिडिओमध्ये. हे बघा असं कट करून घ्यायचं. मुंड्याचा आकार पण असा कट करून घ्यायचा. आणि जो राहिलेला कपडा आहे ना, याच्यामध्ये आपण बाहीचं माप टाकणार आहोत. म्हणजे 80 सेंटीमीटरमध्ये 36 साईज ब्लाऊज जर छोटी बाही असेल तर निघतो. हे बघा असं कट करून घ्यायचं. सगळ्याचा आकार पण कट करून घ्यायचा. आपला जो मुंड्याचा आतला आकार आहे ना, तो कट करायचा राहिला होता. हे बघा इथं पण असं कट करून घेते मी तो आकार. व्यवस्थित कट करून घ्या. जसं आपण आखला आहे ना तेच कट करायचं. इथं पण आपण 1/2 इंचावरती आकार दिला, तो पण कट करून घेतला. हे बाई इथं मी 2 इंच खालच्या साईडनं वाढवलं होतं, वरती 1 इंच वाढवलं होतं. ते पण असं व्यवस्थित कट करून घ्यायचं. हे बघा आपला असा प्रिन्स कटचा असा आकार येतोय बघा हा. आणि इथं व्यवस्थित असं कप तयार होतोय. तर मी आज तुम्हाला 36 साईज ब्लाऊजचा प्रिन्सेस कटिंग दाखवली आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंटद्वारे कळवा. किंवा मी जे सांगते, जे शिकवते ते तुम्हाला समजतं का ते पण मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा. की म्हणजे तुमचं शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडते का ते पण हे तुम्ही मला कळवा. आणि जर का माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्हाला काही नाही जर समजलं तर ते पण मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा. तर आजच्या पुरतं एवढंच. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.